देशातल्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे फॉर्टिफाईड तांदूळ वाटण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पुढच्या 2 वर्षात देशातल्या सगळ्या रेशन कार्डधारकांना फॉर्टिफाईड तांदूळ उपलब्ध होणार आहे। या निर्णयावर केंद्रीय कॅबिनेटच्या वित्तीय व्यवहार समितीने शिक्कामोर्तब केलाय। पण हा फॉर्टिफाईड तांदूळ म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूच, पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका। फॉर्टिफाईड तांदूळ म्हणजे मानवी शरीराला आवश्यक पोषक घटकांचा समावेश असणारा तांदूळ किंवा वेगवेगळ्या पोषक घटकांचा अंतर्भाव करून विकसित केलेला तांदूळ। देशातल्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी रेशन दुकानांसह सगळ्याच ठिकाणी फॉर्टिफाईड तांदूळ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून फॉर्टिफाईड तांदूळ वाटपाला कॅबिनेटने 3 टप्प्यात संमती दिली असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतीच दिली आहे। त्यासाठी केंद्र सरकारला वर्षाकाठी जवळपास 2700 कोटी रुपये खर्च येणार आहे। खाद्य सुरक्षा अभियानाचा भाग म्हणून हा खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे। सुरुवातीला सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि केंद्र सरकारी योजनांच्या माध्यमातून फॉर्टिफाईड तांदूळ वाटप केला जाईल आणि नंतरच्या टप्प्यात फॉर्टिफाईड तांदूळ सगळ्याच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे। राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्याअंतर्गत 81 कोटी लाभार्थी वगळून एकात्मिक बाल विकास सेवा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या इतर कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून फॉर्टिफाईड तांदूळ वाटला जाणार आहे। 2019 पासून 3 वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा आणि मध्यान्ह भोजन योजना या 2 योजनांच्या माध्यमातून फॉर्टिफाईड तांदूळ वाटप करण्यात येतं। याशिवाय उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यातल्या प्रत्येकी एका जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून फॉर्टिफाईड तांदूळ देण्यात येत आहे। पुढच्या टप्प्यात मार्च 2023 अखेरीस देशातल्या ॲस्पिरेशनल आणि उपोषणाचं प्रमाण जास्त असलेल्या 291 जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून फॉर्टिफाईड तांदूळ पुरवण्यात येणार आहे। त्या पुढच्या टप्प्यात मार्च 2024च्या शेवटी इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्टिफाईड तांदूळ वाटण्यात येणार आहे। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते थांबूयात। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrowon.com वर।